कटोरा देऊ आहे कशाला भीक मागायला आता तर वाचणार आहे मी तू त्याच्यासाठी चालेस मला माहित आहे भगवान के नाम पे कुछ तेवढं दे पैसे दो आहे. रे बाबा कालवण आम्हाला 5,000 रुपये वाचतील आमचं ना 500-700 रुपये भेटलं तरी बाद झालं तेवढं तरी देऊ आम्ही आमचे पैसे वाचतील ते जाऊ इथं तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आम्ही आज आलेलो आहे SSV फार्म हाऊस नडोदे. तुम्ही नक्की विजिट करा. चला आज तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण पण दाखवलं. स्पेस आहे हा जो एरिया तुम्ही बघू शकता किती छान. खूप सुंदर आहे खूप सुंदर. आणि आता आम्ही तुम्हाला किचन कडे दाखवतोय. किचनच्या सुरुवातीलाच पाहू शकता तुम्ही गणपतीची मूर्ती आहे. आणि इकडे आमची मंडळी आमचे कुक आमचे दादा. इकडे आमच्या जेवणाला सुरुवात झालेली आहे. छान फरसबी धुवून घेतलेली आहे. आता फ्लॉवर धुवून आहोत. मग बाकीच्या सगळ्या भाज्या धुवून घेऊ. कल्याणताईने आता काय बोलतो त्याला तांदूळ होते हा आणि प्रणाली मॅडम काय करता तुम्ही? हो. हे सगळ्या भाज्या वॉश करून झालेल्या आहेत. आता ते कटिंग झालंय वॉश झालंय. आता बनवायचं. अरे 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 आता तांदूळ शिजवायला घेतलेत. पाणी गरम करायला ठेवलंय. मग त्यात तांदूळ ऍड करायचे. आग लावायचं काम नाही करतो. आग लावीच आहे तू. असू दे आग लावली कोणतरी आग लावली पाहिजे. तो गरम शिजायला नाही. आणि हे टाकायचं जिरा आहे बघ बरं. आणि हा पण ना म्हणजे इथे भाज्या तळून बघ. ही सिलेंडर कमी जास्त करायला बसले. गुड्डी पकड आहे. गुड्डीताईनी वरचं ढाकण साईडला गेलंय. आता ती भात टाकते राईस आपला. गुड्डी त्यांनी पडलं असं डायरेक्ट पटकून नाही का अंगावर असते असते. ते आता भात वेलून घेतात आणि तिकडे भाज्या काय बोलतात त्याला तळून घेतात आणि मग बिर्याणी होणार आहे. तर इथे दोघी जणी कामे करतात आणि दादा तो बंद आहे ना आणि बाई इथे बसले. आता रिक्षाने आलाय फार्म हाऊसला. रिक्षाने काय करणार नाही मला घेतलं मी काय करणार. हे काय बघत असतात तलाला मस्त अशी बिर्याणी. आज तू किती वेळा खाशील? 4 वेळा. आता गरम तेलात आपण फरसबी टाकून घेतो. इथे आमचं पनीर तळून झालेलं आहे. आता फरसबी तळायला घेतले. माझ्या उरला कमी झालं का हा? सगळे खडे मसाले टाकलेत. आलं लसूण पेस्ट टाकते. होताय मसाले फोडून घेतलेत. हे बघा इथं फक्त इथे मोबाईलच घेऊन बसले. काय बोलतात? कांदा खडे मसाले आणि आलं लसूण पेस्ट टाकून घेतले तेलामध्ये. आता मसाले टाकणार आहेत. प्लेटमध्ये काढू का? आमच्या 2 पोरी कामाच्या. प्लेटमध्ये काढू. संपल्यावर धना पावडर हळद आणि आता मसाला टाकणार आहोत. लाल तिखट. धर हातावर घे. काय ते एवढं कपडे तिकडे मसाला टाकून घेतला.
अंदाजे टाकते. टाक अंदाजे. तिखट झालं पाहिजे थोडी तिखट. भात आहे ना. एवढा मसाला टाकलेला आहे तिखट आता कोण खाणार नाही. सगळी खातील. बरोबर बेस खातील हावऱ्या. तू काय बोलू शकतोस? काय नाही बोलत. पामलाय तो. काय गॅस फुल कर हे ना. टोमॅटो प्युरी दे ती. गॅस फुल कर. बोल ग काय टाकते त्या? टोमॅटो प्युरी फोडली का? आणि ते काय परत ठेवल्यात आणि भाज्या सगळ्या ऍड केलेल्या आहेत आता त्या मिक्स. सुहानाची आठवण करू ना. आता आपण सुहाना बिर्याणी मसाला ऍड करणार आहोत. आपल्याला ऍड करायला नाही. घरी टाकू तेवढीच त्यांची विक्री होईल ना. हा दाल वाढव. अंदाज नाहीये. हे पण सो गाईज बिर्याणी तिला असेच घे. वन्स मोर. रोशनीचं ताजं मीठ आपण मीठ मीठा मीठा वो खारट बनेगा. ज्यादा डालेगा तो खारट बनेगा. खारट बनेगा. सगळ्या भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि थोडी आता वाफ देणार होत त्याला. त्याच्यावर झाकण ठेवणार. मग वाफेने शिजेल भाजी. आमच्या मोनताई झाकण ठेवायला गेले ती परत डायरेक्ट टोपात. काय ताई तू साईज थोडी कमी. डायरेक्ट भाजीत वाट लागा दे पार. नाही निकल गई परत. नशीब आणि जमन नसती निघाली तर टोप पलटी. ती थोडी मोठी होती म्हणून मी आणलेली. अशा प्रकारे भाजी शिजत घातलेली आहे. आज मंगळवार असल्यामुळे सगळी व्हेज खाणार. उद्या सगळी व्हेजिटेरियन आहे. हा तू एकटीच ग. बाकी सगळी नॉन व्हेजच खातात. पण नाही घ्यावी. ही पायल मॅडम पण आमच्या व्हेज झालेल्या आहेत. बेस खाते. बेस खाते. चायनीज आम्ही त्या दिवशी चायनीज खाल्ला तो. आणि मग साहित्य करून खाल्लं. हे आता आता आम्ही- पनीर ऍड करते लास्टला कारण त्याचा चुरा नाही व्हावा म्हणून. ठीक आहे ठीक आहे. हे राईस नंतर करत असं म्हणजे हे आम्हाला पण शिकव कशी करायची. आम्हाला येत नाही. बघून घ्या मग आता. 100% खाली बस. आम्हाला लांब लांब जावं लागतंय. आमची नूतन बाई नुसतं मोबाईल घेऊन बसले. थोडस काम करा रे. मदत करा आम्हाला. तुझ्या तोंडा कधी पण 12 वाजलेला असतात. झालंय काम करून करून. हट. सगळं काही हिनेच केला तसे काय. सोम्या आमचे सोम सर पण आलेले आहेत. तुम्ही इकडे कल्याणी. इकडे आमचा ब्लॉगर आहे पण तो काय बोलतच नाही. तर आम्ही आता बिर्याणी बनवतो. ह्याच्या पुढे आम्ही 12 वाजता आमचा उपवास आहे निरंकार. 12 नंतर तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो आम्ही काय करणार आहात. सिक्रेट सिक्रेट. आज मंगळवार उपवास आहे सगळ्यांना त्यामुळे व्हेज. मित्रांनी क्या कर दिया तूने. गजब का. हे डेंजर काम आहे बाबा. एक एक नमुना आहे कर. अशा कॉमेडी आता नाही तेच घ्या. हे असं घाम टाकू. हा टाक. अजून अजून चव येईल. चविष्ट होईल बिर्याणी. पाणीपुरी. हा काय बोलायचं तुम्हाला सांगितलं असतं तर मी टाकल्या असत्या पण जाऊ द्या आता. काय टाकू. हा. तुझ्यासाठी अजून तीन तुझ्यासाठी आले फार्म हाऊसला. आणि आज संध्याकाळचा व्ह्यू. सॉरी हा संध्याकाळचा इव्हिनिंग ऑलमोस्ट किती वाजलं तर 7:45. तर मित्रांनो आता तुम्ही काय बोलू शकता. 10 मिनिटं खूप भूक लागली मला. खूपच भूक तुला कधी भूक लागत नाही तर आज लागल. करिश्मा तू काय बोलू शकतेस. भूक लागले मला पण. अरे देवा सगळ्यांनाच भूक लागले. आमचा विचार करा कोणतरी. आम्हाला तर एक टाइम उपवास आहे. आम्ही अजून काही खाल्ला पण नाही. नका भाऊ आम्ही सगळे खाऊन घेतो. गवत, तू तर बाका सुरे मला माहित आहे आधीपासूनच. तुम्ही 12 वाजता जेवण या. तुमच्यासोबत आहे. तुम्हाला या येणार आहे. काय तुम्हाला सरप्राईज आहे. काय सरप्राईज. काय पण काय ते सांग. तो आमच्याकडे झाकण नव्हता त्यासाठी कल्याणीने तवा शोधून आणलेला आहे. कल्याणी तवा अशा प्रकारे तो तवा आता दम देण्यासाठी ठेवून देऊया. तू टोपावर काय ठेवलाय. यावतीस काय हो पहिले.
म्हातारी आहे ती 60 वर्षाची. खरंच का? अरे आताशी तिला कितवा चालू आहे? नाही 60 वर्षाची. आमचे गॅस कमी कर. ना उडाचा कमी आहे. बाजूला बरोबर आहे. स्वतः ब्लॉगर गॅस पेटवत आहे. तरी जास्तच आहे. असू दे. मग थोडा थोडा असते असते बरं. पहिला थर लावायला घेतलेला आहे. बस बस. दारा घ्यायचा ना तो, दारा आहे ना. असते असते. त्यातून पडेल भात. नाही पराचा. कटोरा देऊ आहे कशाला भीक मागायला. आता तर बसणार आहे मी. तू त्याच्यासाठी चाललेस मला माहित आहे. भगवान के नाम पे कुछ तेवढं दे दो पैसे- रे बाबा. कालवण दे दो, मग आम्हाला 5,000 रुपये वाचतील आमचं ना. 500-700 रुपये भेटलं तरी बाद झालं. ते तेवढं तरी देऊ आम्ही. आमचे पैसे वाचतील. ते जाऊ इथं. बाहेरच जेऊ आता. मग हा उच्चारे नाही जायचं ते नंतर मग खालच्या वरून काय इथं देऊचं ना, इथं बस. कांद्याची लेयर करून घेऊ आपण. बरिष्ठा. एसी पण आहे. आम्ही गावठी होत. आपण जिथे जाऊ तळलेला कांदा असे कांदा मस्त. झालेले आहेत आता. आणि आमच्या कुक खूप दमलेत. घामाघूम झाला. खरंच दमले. पहिले कांदा टाक. ती कोथिंबीर दिसत. वाव खूप सुरत. हा छान दिसतंय. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय ते बघायला. काजू आहे ते वरण टाक ना ताई. टाकलं सगळं टाकलं. दम कसला असा. सोम कसा दम द्यादा. काय करतो माहिती सोमला कोळसा असतो ना, त्याच्यावर तूप सोडतात आणि तो वापर. कसा दम देतात. आता जेवण वाढायचं घेतलंय. मंडळी जेवायला बसली सगळी. पत्रावल्या वाटत आहेत. या जेवायला सगळे. हा, जेवायला मला भेटलेली आहे पत्रावली. कशी चककते बघा. चककते ती गेले ना काय. अगं चोरली माझी पत्रावली या पोरीने. तू काय महाराणी ना भेटली. त्याला काय बोलतात. वाढते गुड्डी ताई. शंभडे गुड्डीवाला लाज वाटते का गुड्डीवाला. गुड्डी पार्सल आलती का माझ्या 5वीला. तुम्हाला आमंत्रण बड्डे राहते तुझ्या. स्पेशल बोलवायचा जायचा. सोम्याला आपल्या पाठी घ्यायचं नाही. सोम रिक्षा करून आलाय. सोम जाताना रिक्षा करूनच जाईल. प्रकारे बिर्याणी वाटायची सुरुवात केलेली आहे. आता काय आमचा याला पाहिलाच लागतो. बाकासूर. अशा प्रकारे सगळे बसलेले आहेत टेबलवर खुर्चीवर. करिश्मा, सोम आणि कल्याणी. बिर्याणी कशी झाली. चालताय. कुक मॅडम तुम्ही दिसत नाही. अशा पुढं व्हा. पनीरच नाही भेटत. पनीरच नाही. तिला पनीरच पाहिजे ना. आज पनीरच पाहिजे ना तिला. मी आणलंय. मला चिकन लागतं. ते यांचं जेवण झालेलं आहे. ते गेले हात धुवायला. आम्ही आता जेवतोय. काहीच आमचं जेवण बिवण झालंय आणि आता आम्ही रील्स पण काढले. तर आता सर्वजण नाचायला चालले. तुम्ही पाहू शकता गाणं घातलेलं आहे. पाहू शकता इथे बुलबुल कुठे आहे?
चिकन बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि रात्रीचे वाजलेले आहे 12:30. बघू शकता तिकडे मिक्सर लावलाय म्हणून ताईने आणि ही खाते. कारण कल्याणी बनवणार आहे. काय बनवणार आहे? चिकन फ्राय राईस. हा चिकन मसाला. स्टार्ट होत आहे बघू शकता तुम्ही आता. आणि कल्याणी पेस्ट काढते आला लसणाची म्हणजे फोडते. आणि नितेश आलाय लादी पुसाला. तर तुम्ही रातचे 12 वाजता यांच्या जिभेला काय चट आहे ती चिकन बनवतात. चिकन मसाला कशावर ही पाहू शकता तुम्ही. आणि मस्त पैकी झणझणीत चिकन होणार आहे थोड्या वेळात. झाकण ठेवू. कशाला? मग त्याच्यावर पाण्याचा पाणी ना हाताचा म्हणजे पाणी त्याला येऊ दे. पाणी ठेवायचा म्हणजे शेताने शिजल. मस्त ग्रेव्ही चिकन. भाजलेला सुद्धा काय होता आपल्याकडे. कांदा नाही खोबरा नाही. चिकन शिजतंय आणि तिकडे बिर्याणी पाहू शकता तुम्ही. मग अशी व्हेज बिर्याणी होती त्याच्यामध्येच हा चिकन टाकायचं आहे आणि मस्त होईल तेव्हा मी खाऊ. ग्रेव्ही नाही होणार पाहिजे तशी. नाही जेवायला बसली बघू शकता तुम्ही इथं. नको तेल नाही टाइम नाही जेवायला बसलात बघू शकता. इथं बघा सुरे तुम्ही तिघी जण व्हेज आहेत ना बिर्याणी. आता नको म्हणून गरम नाही बघते तू खात. अजून घालय हावरड पोरगी. आणि हे बघ घसरत बघा. 7 समुंदरच्या पलीकडे नाही ना म्हणून बेस होते. मसरगत नाही खातात बघा डोरा. बघ आता घेऊन जा शिस्तीत आणि घसून टाका. आम्ही सगळं आवरलं तिथला. तू तर चपकन चालू जाय. तू फक्त नको जाऊ बोल. आता वाजले रात्रीचे 2 आणि तू जाऊ शकता. बघा ही मंडळी अजून पाण्यामध्ये आहेत.